नमस्कार मंडळी. आता तुम्ही थंबनेल तर बघितलाच असेल. तर अशा एका वेगळ्या पद्धतीनं आज आपण इथे कारलं बनवणार आहोत आणि हे कारलं आपण इथे काप करणार नाही किंवा इथे कारलं भरूनसुद्धा करणार नाही. एका वेगळ्या सिक्रेट पद्धतीनं आज आपण इथे कारल्याची एक पदार्थ बनवतोय. तसेच आपल्याला तर माहीतच आहे, खूप जण कारलं खायचं म्हटलं की नाक तोंड मुरडतात आणि लहान मुलंसुद्धा अगदी असेल किंवा मोठीसुद्धा कारलं खाताना खूप कंटाळा करतात. तर आज ही रेसिपी बघितल्यावर अगदी लहान मुलांपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना हे कारलं खूप आवडेल आणि कधीच परत कारलं खाताना कधीही नको बोलणार नाहीत. तर चला कुठेही न वेळ घालवता आज आपण या कारल्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे बघा, आपण एक वेगळी पद्धत वापरणार आहोत आणि वेगळ्या पद्धतीनं खूप छान चवीचं कारलं बनवतोय. इथे बघा 3 कारली घेतलेली आहेत. आता ही गावठी छान अशी कारली आहेत बघा, छोटी छोटी कारली आहेत. तुम्हाला जसं मिळेल तसं सुद्धा इथे कारलं तुम्ही वापरू शकता. आता मला छान मिळाली गावठी कारली तर मी ते घेऊन आली आणि आता बघा पुढचा आणि मागचा भाग त्याचा कारल्याचा काढून टाकलेला आहे आणि या पद्धतीनं बघा स्वच्छ धुवून घेतलेत पहिलं. त्याच्यानंतर काप केलेत बघा, या पद्धतीनं मधून काप करायचे म्हणजे आतमधल्या ज्या बिया असतात त्या काढायला अगदी सोपं होऊन जातं. आता बघा या पद्धतीनं आपल्याला चमचा घ्यायचा आहे. चमच्याच्या मागचं टोक असतं बघू शकताय, त्याच्याने अगदी सहज हे बिया वेगळ्या होतात. या पद्धतीनं सगळ्या कारल्यांच्या या कापांच्या बिया सेपरेट करून घेऊया. याच्याने काय होतं, मध्ये मध्ये त्या बिया कधी क्वचित राहिल्या तर ते खूप कडवट लागतं किंवा खातानासुद्धा कडक लागतं. तर त्यासाठी हे सगळं अगदी छान पद्धतीनं काढून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा इथे आता आपण हे कारलं किसून घेणार आहोत या पद्धतीने बघा. आता हे तुम्ही म्हणाल जाडसर मिक्सरमध्ये पण वाटू शकतो तरीही चालेल, ओबडधोबड वाटून घ्यायचं तरीही चालू शकतं. पण इथे कारलं छान असं किसून घेतोय बघू शकता. मस्त असं दाणेदार त्याचे तुकडे तुकडे राहतात छान असे आणि पदार्थसुद्धा या पद्धतीनं बनवला की खाण्यासाठीसुद्धा खूप छान रुचकर होतो. इथे आपण या पदार्थामध्ये किंवा या रेसिपीमध्ये ना आपण इथे गूळ घालणार आहे, ना साखर घालणार आहे किंवा चिंच घालणार आहे. काहीच न वापरता खूप छान रेसिपी बनवतो आहे. तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा. तर इथे बघा कारलं पूर्ण किसून घेतलेलं आहे. आता आपण असा लोखंडी तवा, त्याच्यावरती ही रेसिपी केली की नाही खूपच छान चवीला लागते. तर इथे माझ्याकडे लोखंडी तवा होता तर तो तवा घेतला आहे. त्याच्यावरती बघा तेल घातलं. तेल छान असं गरम झालं आहे कडकडीत. त्याच्यामध्ये आपल्याला हे जे कारल्याचा किस आहे तर तो हा कारल्याचा किस आपल्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. अगदी खरपूस होईपर्यंत परतवून घेऊया. सगळ्या बाजूनी छान असं कारलं मस्त खरपूस भाजलं गेलं पाहिजे. त्याच्याने आपल्या या कारल्याची जो कडवटपणा आहे तो पूर्णपणे कडवटपणा नाहीसा होतो आणि खाण्यासाठी सुद्धा हे कारलं खूप छान अगदी क्रंची कुरकुरीत तयार होतं. आता इथपर्यंत आपली थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती कोणी नवीन असेल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल घंटीसुद्धा वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपले असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. आणि पुढे काय करायचं आता ते बघूयात. तुमचा एक सबस्क्रायबर आणि एक लाईकसुद्धा आमच्यासाठी नवीन यूट्यूबरसाठी खरंच खूप लाख मोलाचं असतो. आता बघा छान या पद्धतीनं हे कारलं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. बघू शकता खूप छान परतलं गेलं आहे तेलावरती. अगदी तव्याला तुम्ही बघू शकता खरपूस दिसतंय सुद्धा, भाजलं गेलं आहे मस्त. याच्याने अजून छान चव वाढते बरं का. नक्की या पद्धतीनं भाजूनच घ्यायचं आणि कडवटपणासुद्धा खूपसा कमी होऊन जातो त्याचा. आता बघा त्याच तव्यावरती आपल्याला थोडंसं अगदी चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या घालायच्या आहेत. तर इथे तुम्ही तुमच्या तिखटानुसार म्हणजे आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. इथे मी अगदी आपली लहान मुलंसुद्धा खाणारी असतात
तर त्याच्यामुळे मी इथे 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या. तर या छान अशा डाग पडेपर्यंत तेलावरती मस्त खरपूस भाजून घ्यायच्या. त्याच्यासोबत आता इथे लसूण घातलेला मी, तर तो व्हिडिओ बघा स्किप झालेला ही छोटीशी क्लिप. तर या पद्धतीनं लसूणसुद्धा एक 10 ते 11 लसूण पाकळ्या छान अशा मोठ्या मोठ्या त्यासुद्धा बघा परतवून घेतले तेलावरती खरपूस. त्या काढून घेतल्या. त्याच तेलामध्ये राहिलेल्या थोडंसं आपल्याला शेंगदाणे घालायचे. इथे मी पाव कप शेंगदाणे घेतलेत, म्हणजेच 3-4 चमचे शेंगदाणे घेतलेत. तर ते सुद्धा आपल्याला तेलावरती छान असे परतवून घ्यायचे आहेत. या पद्धतीनं बघू शकता छान असे डाग पडले, फुटले चांगले शेंगदाणे की ते सुद्धा याच मिरची आणि लसूणमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता हे पूर्णपणे आपल्याला मिरची, लसूण आणि हे जे शेंगदाणे आहेत बघा हे थंड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. आता याच्यामध्ये अजून काही जिन्नस घालायचे आहेत. त्याच्यामध्ये बघा 1 चमचा जिरं घातलं आहे आणि भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर घातली आहे. हे सगळं आपल्याला अगदी जाडसर वाटून घ्यायचं आहे, जसं की आपलं कारलं होतं ओबडधोबड खिसलेलं त्या पद्धतीनं हे छान असं जाडसर वाटून घ्यायचं. बघू शकता चमच्यावरती दाखवते सुद्धा. या पद्धतीनं वाटून घेतलं ते सुद्धा साईडला ठेवून देऊया. आता बघा त्याच तव्यावरती आपण थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि 1 चमचा तेल घातलं आहे. त्याच्यावरती बघा एक मध्यम आकाराचा कांदा इथे मी बारीक अगदी चिरून घेतलेला होता, तो सुद्धा त्या तेलामध्ये घालून तव्यावरतीच आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे. अगदी गुलाबी रंग येईपर्यंत मस्त थोडासा खरपूस असा हा सुद्धा कांदा फ्राय करून म्हणजेच भाजून घ्यायचा. याच्याने सगळे पदार्थ आपण बघू शकता तुम्ही मस्त अगदी तेलावरती भाजून घेतलेले आहेत एक एक करून. त्याच्यामुळे या पदार्थाची चव म्हणाल तर तुम्ही चव तर विसरणारच नाही, पण जे कारलं कोण खाणार नाहीत तर ते सुद्धा आवर्जून मागून मागून परत परत रेसिपी बनव असं म्हणून मागून मागून खातील. तर आता बघा कांदासुद्धा छान परतवून झाला. त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये जे आपण वाटण बनवलं होतं, जे की लसूण, मिरची आणि कोथिंबीर जिऱ्याचं वाटण होतं शेंगदाण्यासोबतचं ओबडधोबड, ते सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि मस्त हे सुद्धा बघा वाटणसुद्धा छान परत एक वेळा खरपूस असं कांद्यासोबत परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता इथे बघू शकता वाटणसुद्धा मस्त कांद्यासोबत परतलं गेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा मी थोडीशी हळद पावडर टाकली आहे, त्याच्याने बघा कलरसुद्धा खूप छान येतो. आणि याच्यानंतर छान हळद मिक्स करून घेतलेली आहे या वाटणावरतीच. आणि नंतर ह्याच्यामध्ये बघा कारलं जे आपण किसून अगदी फ्राय करून घेतलेलं आहे तेलावरती खरपूस अगदी मस्त, तर ते घालून घ्यायचं इथे बघू शकता. आणि हा पदार्थ तव्यावरती लोखंडी तव्यावरती केल्यामुळं चवीला खूपच भारी लागतो. आणि इथे बघा आता छान असं ते सुद्धा कारलं आपण मस्त या सगळ्यामध्ये मस्त सगळे जिन्नस अगदी तव्यावरती आलटपलट करून मस्त भाजून घेतलेत. चवीनुसार मीठ घालायचं आणि बघू शकता इथे आपला हा पदार्थ अजून थोडासा छान लागण्यासाठी अजून एक आपल्याला इथे जिन्नस घालायचा आहे. तर बघा मस्त खालनंसुद्धा अगदी खरपूस सगळं भाजलं गेलेलं आहे मस्त. आता हे जे घातलं तर हे लिंबूचा रस आहे बरं का. तर हा लिंबूचा रस आपल्याला बिया पूर्णपणे सेपरेट करून गाळूनच घ्यायचा आहे. बिया अजिबात घालू नका, त्याच्याने बी एखादा आला की तर खाताना कडवटसुद्धा लागतं. तर त्याच्यामुळे बघा रस काढून घ्यायचा मस्त आणि तो सुद्धा ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेतला. आणि इथे अगदी जवळूनसुद्धा दाखवलं. खूप छान आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, नक्की आवडली का, ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात, तुम्ही कुठून बघत आहात आपले व्हिडिओ, माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेत ते सुद्धा नक्की मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मलाही माहीत पडेल की आपले व्हिडिओ कुठून कुठून बघितले जात आहेत. तर रेसिपी अगदी जवळूनसुद्धा दाखवते, बघू शकता खूपच टेम्पटिंग आणि मस्त तयार झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी कारल्याची आपली कशी वाटली, आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला पण फटाफट सबस्क्राईब करून घ्या. आशा करते आजची रेसिपी आवडली असेल.
चला मग उद्या पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओ आणि रेसिपीसोबत.